नमस्कार. आपण संगमनेर जिल्ह्यातील महत्त्वाचं गाव पिंपळगाव या ठिकाणी आहोत. या विभागाचे माजी आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जी गावामध्ये विकासगंगा आली त्या विकासगंगा आले त्यानंतर त्यांच्या काही गोष्टी घडवल्या गेल्या किंवा त्यांना पराभूत करण्यासाठी एक षडयंत्र रचण्यात आलं असं ग्रामस्थांचं किंवा आजूबाजूच्या लोकांचं मत आहे. बघूया आपल्याबरोबर या गावचे नागरिक. सर, तुमचं नाव काय? मच्छिंद्र बिक्काजी खर्डे, पिंपळगाव कोंजिरा. अच्छा, काय वाटतं तुम्हाला की साहेब कोणी बोट लावायचं काम नाही, त्यांना हाणून पाडलं. त्यांचं आज 40 वर्षे त्यांनी पदक भोगले. मुख्यमंत्री पदांचं जाईपर्यंत त्यांना कोणीच म्हणजे अनेक जिल्ह्यांमधून त्यांना कधीबी त्यांना वर उच्चच आहे त्यांचं, कारण त्या बाजूत त्यांना अडचण नाही कोणत्याच गोष्टीची अडचण नाही. त्यांना उद्या कोणतं इलेक्शन येऊन द्या, त्यांना अडचण नाही तुम्हाला सांगतो. पण हाणून पाडतात, युद्धन मोर होऊ शकत नाही आणि आता होऊ शकलं नाही. पण ते वरून बटणं दाबण्यात आल्यामुळं हा प्रॉब्लेम ईव्हीएमचा आहे, लाडक्या बहिणींचा आहे. बस तो महायुतीच्या सरकारमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना मतं द्या, कर्जमाफी करतो असं आव्हान देतो. सोसायटीनं त्यांनी सोसायटीचं ते अन्नदान ते देऊ राहिलं ते बंद केलं. एस टी महामंडळाचं झटके वाढले, ते बी आता तिकीट वाढ केली. सारेच प्रॉब्लेम वाढत चालले. तेव्हा त्यांचा विषय संपले. आपल्या बाळासाहेब थोरात साहेबांना त्यांना कोणत्या गोष्टीची अडचण येऊ शकत नाही. पिंपळा कुंजिरातून फार मी 100% लेखी देऊ शकतो तुम्हाला. बाबा, तुमचं शेतकरी आहात तुम्हाला कर्जमाफी मुद्दा दिला होता, आम्ही कर्जमाफी करू महायुतीने. काय वाटतं तुम्हाला? गाजर दिलं किंवा काय? गाजर दिलं त्यांनी, काही रुपया सुद्धा आम्हाला दिला नाही. असं फक्त अशा पोटी आम्हाला हे केलं, बाकी काहीच नाही. आता हे 2 दिवस इलेक्शन येणार आहे. ते लाडके बहीण देऊनही काही फायदा नाही. फसवलं आणि जे जीएसटी कमी केला, जीएसटी वाढवलं, हे केलं ते केलं. आज परिस्थिती अशी आहे, 1500ची गुण 2000 केली, 2100ची गुण 4000. काय सांगा? खताची किंमती आता वाढवल्या. आज टाकायचं बाजार आहे. आता कांद्याची काय बाजार आहे? तो लाल कांदा आमचा नाशिक कांदा 5 रुपये किलो जातो. काय धरून बसले यांचं? हे 2 दिवसाचा त्यांचा मन बाजार आहे. हा इलेक्शन झाल्यानंतर परत 4 वर्ष पाहू शकत नाही. हो, बस. या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांना तालुक्यामधले पाडण्यासाठी त्या ठिकाणी साहेब असते तर त्यांनी काही सूत्र हाणून साऱ्या गोष्टी फिरून घेतल्या असते तुम्हाला सांगतो. हो, दुसरी गोष्ट, तुमच्या तालुक्यामधनं तुमच्या तालुक्याचं विभाजन करून बाळासाहेब थोरात हे एक महाराष्ट्र मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून पुढे येत असताना त्यांचं चरित्र हनन करण्यात आलं. हो, बरोबर बोलतात तुम्ही. योग्य हा. हो, आज तो माणूस तसं त्या संदर्भात साऱ्यांचा विचार करतो. कोणत्या गोष्टी गर्व नाही ते त्यांना. मग ते 2 दिवस मागे मोर येणार, ते बोलून जाणार, झाले कामं त्यांची. तेवढंच आजच्या मितीला. आम्ही सांगितलं आता थोरात साहेबांसारखा एवढ्या नगर जिल्ह्यात माणूसच नाही. आज 50 वर्ष आम्ही 40 वर्ष आज त्यांच्या सोबतच आहे. सोडलं नाही तर यांना काय सोडतो आम्ही? नाही सोडू शकत. परगावी जातो ना, ते सांगतात बाळासाहेब माणूस पडलाच कसा, बाळासाहेब थोरात पडले कशी. तुम्हाला शॉक बसला, आम्हाला शॉक बसला त्यांच्याविषयी, आम्हाला शॉक बसला. ओके. धन्यवाद. अशा प्रकारे साहेबांच्यावर निस्सीम प्रेम करणारे गावगाड्यातील जे त्यांचे सहकारी आहेत, मित्र आहेत किंवा पक्षाचे कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांना हा झालेला पराभव अजून मान्य नाही. बघूया, आपण जाणून घेऊया अजून लोकांच्या बाबतीत काही गोष्टी आहेत त्या. धन्यवाद.